नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण अगदी घरच्या घरी घरातील किरकोळ साहित्य वापरून आज आपण चटपटीत असा चिकन मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता याची आपण पेस्ट करून घेऊया. दुसरीकडे इथे मी दही घेतलेलं आहे. दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घरातील सगळे बेसिक मसाले घालायचे आहेत. हळद घातलेली आहे, गरम मसाला घालायचा आहे, धने पावडर यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार आपण इथे मीठ घातलेलं आहे आणि सुरुवातीला जी आलं लसूण पेस्ट बनवलेली ती यामध्ये 1 मोठा चमचा घालायची आहे. तर एवढंच साहित्य यामध्ये आपण वापरणार आहोत. आता हे सगळं साहित्य एकजीव करण्यासाठी यामध्ये आपण चिकन घालणार आहोत. तर इथे मी स्वच्छ धुतलेलं 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. आता हा सगळा मसाला आपण चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर अगदी झटपट पण खायला खूप मस्त असा हा चिकन मसाला लागतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक छोटीशी कमेंटसुद्धा करा. आता यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिट हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर काही खडे मसाले घातलेले आहेत. त्याचबरोबर 2 छोट्या आकाराचे मीडियम कांदे आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे. 5 मिनिट आपल्याला हे चिकन व्यवस्थित हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनचा जो पण काही वास असेल तो सर्व रिमूव्ह होईल. तर आता अशा ठिकाणी आपण चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चिकन परतल्यानंतर आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. लाल तिखट घालायचं आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गरम मसाला घातलेला आहे, धने पावडर घालायची आहे. त्याचबरोबर इथे आपण टोमॅटो घालणार आहोत. तर सगळ्यात शेवटी इथे मी टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटो अगदी बारीक चिरल्यामुळे अगदी पटकन तो मॅश होतो. तर इथे बघू शकतो आपण सगळे बेसिक मसाले घातल्यानंतर अगदी झटपट असा हा आपला चिकन मसाला बनवून तयार होतो. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर कोणी पाहुणे मंडळी येणार असतील, काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता 3 मिनिटानंतर मी झाकण उघडून चेक केलेलं आहे. व्यवस्थित भाजीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धा कप एवढं पाणी वापरलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित चिकन 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. लो फ्लेमवरती आपण हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं चिकन व्यवस्थित शिजवून तयार झालेलं आहे. हे तुम्हाला ड्राय करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही त्या पाणी सगळं आटवून घेऊ शकता. वरून गार्निशिंग करण्यासाठी आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे काप घातलेले आहेत. तर या प्रमाणे आपण हा चिकन मसाला बनवलेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.